अरे संपली आता. आता संपली. आता अरे काल तुझ्या बायकोच्या गळ्यामध्ये मी सोनं पाहिलं होतं. समजून घेतलं काय करायचं आहे काय नाही आहे ते. चला बघूयात दुसरे दृश्य. मुंबईवरून आलेला मित्र राजूच्या आयुष्यात कसे अघोर संकट घेऊन आला. तर चला बघूयात राजूच्या घरची दशा. हरे पांडुरंगा परमेश्वरा हरी विठ्ठला, माझा नवरा नुसता दिवस रात्र दारू गुटखा सिगरेट तंबाखू बस खातच राहतो. मेला कुठला, थोडीशी ही लाज नाही त्याला. मी एकटी अख्खं वावर पेरलं, एकटी राब राब कष्ट करते. तो घराचा माणूस असताना फक्त तोंडात तंबाखू घुसतो, तोंड लाल करतो, घराच्या फरशा लाल करतो. थोडंसही अक्कल नाही, माणूस नाहीये, काही नाहीये. अरे माझ्या पोरांकडे शिक्षणाचं थोडंही लक्ष देत नाही. त्या काट्यांना दिलं वारावर सोडून. शिक्षणाचं तर काही नादच नाही, घराला घर पण नाही. कुठे गेला तो मेला कुठचा, पडला असेल गावात माझ्या नावाची बोंबाबोंब करत. 4 बॉटल वोडका. पुष्पा, ए पुष्पा, आय हेट टीयर्स पुष्पा. तुम्ही माझा संसार सगळं उद्ध्वस्त केलं. मला नुसतं फक्त आसू दिले, बाकी काही नाही दिलं माझ्या आयुष्यात. तुम्ही पैसे दे मला, 10 रुपयाचे मला. नाही माझ्या जवळ पैसे इतके. तुझ्या बापाकडे मी मागतोय, मी माझ्या बाबाचे पैशाकडे पितोय. तुझ्या बापाकडनं जा घेऊन ये पैसे. माझा बाप नाही कळायचा. लबाड म्हणतेस का? तंबाखू गुटखा खातो, तंबाखू थुकतो, अंगणात माझ्या अंगात एवढं सावर करतो मी. पिचकाऱ्याने भिंती झाल्या घाण, भिंती झाल्या घाण. कसा कसा शिव्या देई, खाता खाता पान. कसा कसा शिव्या देई, खाता खाता पान. अरे लाज वाटू दे अख्ख्या गावात. तू बेवडा 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 आहे. पोरांना सुद्धा बेवड्याचा बाप म्हणतात, मला सुद्धा बेवड्याची बायको म्हणतात. लाज वाटू दे तुला. हरामी काही दे मग, काढ तुझं सोनं दे. नाही देत मी सोनं. माझं घर पूर्ण घाण ठेवलं, माझं सोनं सुद्धा कर्जबाजारी करून ठेवलं. काय ठेवलंय तुला घरात? लबाड बोलतेस का? एवढे दिवस स्त्रियांशी आदराने वागायचा तोच राजू आज त्याच्या बायकोशी एवढं घाणेरडं वागला. तर आता नंतरचा दिवस राजूच्या आयुष्यासमोर काय घडते हे बघूया.